सांगली एलसीबीची कारवाई, जबरी चोरी करणाऱ्या तिघांना अटक. गळ्यातील सोन्याचा गोफ हिसडा मारून जबरी चोरी करून पळून गेल्याचे गुन्हा आष्टा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरीचे गुन्हे करणारे संशयित इसमांची माहिती घेतली. या अनुषंगाने जयदीप कळेकर यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव आणि पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात यांना मिळालेल्या माहितीनुसार हे चोरी करणारे इसम चोरीचा ऐवज विक्री करता येणार असल्याचे समजल्याने सांगलवाडी टोल नाका परिसरात सापळा रचून थांबले असता 3 इसम मोटरसायकलवर येऊन संशयितरित्या थांबलेले दिसले. त्यांचा संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने ताब्यात घेऊन त्यांची नावे विचारता त्यांनी अनुक्रमे प्रेम दीपक कांबळे वय वर्षे 21 व तुषार शहाजी कांबळे वय वर्षे 19 दोघेही राहणार खोचीपाटा सावर्डे तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर व आकाश प्रकाश टिबे वय वर्षे 22 राहणार गोटखिंडी तालुका वाळवा जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले. जयदीप कळेकर यांनी त्यांची अंगझडती घेतली असता प्रेम दीपक कांबळे यांच्या पॅन्टमध्ये सोन्याचा गोफ मिळून आला. सदर सोन्याच्या गोफ बाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कळेकर यांनी प्रेम कांबळे यास अधिक विश्वासात घेऊन सोन्याच्या गोफ बद्दल विचारणा केली असता त्याने सदरचा गोफ तो तुषार कांबळे व आकाश टिबे यांच्या मदतीने मोटरसायकलवरून वाळवा तालुक्यातील गोटखिंडी ते मालेवाडी रोडवरून सकाळी फिरायला येणाऱ्या वयोवृद्ध इसमाच्या गळ्यातील हिसडा मारून चोरी केल्याचे सांगितले. सदरचे 3ही आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास आष्टा पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास आष्टा पोलीस ठाणे करीत आहे. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.